सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने बोहर्डी येथे शेतकऱ्यांचे नुकसान। भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। त्याबाबत सविस्तर माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे खिरोदा वाकोद मार्ग क्रमांक 46 वर पूल बांधण्यात आला आहे। सदरचा हा पूल पूर्वी असलेल्या नाल्याच्या प्रवाहाच्या वेगळ्या पद्धतीने बांधला असून नाल्याचे पाणी थेट 3 ते 4 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने त्यामध्ये पिकांचे नुकसान होत आहे। तसेच पूल बांधताना एका शेतकऱ्याच्या शेतात यांनी बांधकाम मटेरियल टाकून व रस्ता बनवून त्याचे नुकसान केले आहे। वेळोवेळी शेतकऱ्यांनी सांगून सुद्धा सदर पुलाला उंच संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वरिष्ठांपर्यंत निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये दिनेश सपकाळ, मोहनसिंग पाटील, निलेश पाटील आदींचा समावेश आहे। संबंधित विभागाने याबाबत त्वरित दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, बोहर्डी। नुकसान झालं हे पुलाची जागा थोडी गलत झाली त्यामुळे बदलायची। 10,000ची पिशवी गेली माझी, शेत वाहून गेलं माझं आणि याच्या पुढे बी नुकसान होणार आहे माझी। या सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे, पीडब्ल्यूडी विभाग यात जबाबदार आहे म्हणा। भाऊ सपकाळ, शेतकरी बोर्डी येथील होता। आमच्या शेतातून 8 महिने 9 महिने सार्वजनिक बांधकाम खातं, अभियंता खातं, पीडब्ल्यूडी खातं या अधिकाऱ्यांनी कार्यालयाने आमचे शेत वापरले। चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्यामुळे आता कायमस्वरूपी शेताचं नुकसान होणार आहे। पाण्याची जी धडक आहे ती आमच्या शेताच्या शेती बांधायला बसते। आता यांना कळून सुद्धा 15 फुटाची भिंत बांधून द्यावी असं मी विनंती करून सुद्धा यांनी फक्त जमीन लेवलची भिंत बांधली। हा जो झालेला त्रास आहे हा आम्हाला कायमस्वरूपी आहे। याची आम्हाला नुकसान भरपाई त्वरित लवकरात लवकर मिळावी। मी उधार बीजवाई सर्व कर्ज करून केलेलं आहे। याचा मला लवकरात लवकर मोबदला मिळावा अशी शासनाला विनंती। मला वेळोवेळी सांगत होतो व हा पूल योग्य नाही, याला तिरकसपणा होता पहिला, आता बी तिरकस करा हे म्हणत होतं। तुम्ही इंजिनियर नाही, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं बांधू। तर त्यांनी काय केली, जे शेत आहे धनगर समाजाच्या माणसाचं, दिनकर भाऊ धनगर यांच्या शेताकडून दिवाल जे होती ते उच्ची बाजी होती, लाईनी केल्यानंतर ते पाणी शेत बिघडून गेलं।